नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिनविशेष. आणि आजचा दिनविशेष आहे आज 19 एप्रिलचे 10 ठळक मुद्दे आपण बघणार आहोत. आज भारतानं पहिला उपग्रह आर्यभट्ट हा उपग्रह रशियाच्या मदतीनं भारतानं पहिला उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित केला होता. कधी? तर 1905ला. 1905ला भारत स्वातंत्र्यापूर्वी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा अवकाशामध्ये प्रक्षेपित केला होता 1905ला. त्याच्यानंतर ब्रह्मदेशचा युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रामध्ये बांगलादेशचा प्रवेश झाला. ब्रह्मदेश म्हणजे काय? म्यानमार हा जो देश आहे भारताचा शेजारी देश, याचा युनायटेड नेशनमध्ये म्हणजे UN म्हणजेच संयुक्त राष्ट्रामध्ये समावेश झाला होता. कधी? 1948ला ज्यावेळेस भारताचं स्वातंत्र्य होऊन 1 वर्ष झालं होतं, म्हणजे 19 एप्रिल 1948ला. त्याच्यानंतर मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांनी काय केलं? मोगल सत्तेचा पाया भारतामध्ये घातला आणि दिल्लीची सत्ता काबीज केली. कधी? 1526ला. तर 19 एप्रिल 1526ला त्यांना मोगल सत्तेचा पाया भारतामध्ये घातला आणि नंतर मोगलाई आली. त्याच्यानंतर मुकेश अंबानी याचा जन्म. आता आपल्याला माहिती आहे धीरूभाई अंबानी यांचे 2 पुत्र होते, एक अनिल अंबानी आणि एक मुकेश अंबानी. तर सध्या मुकेश अंबानी जे मुंबई इंडियन्सचे मालक आहेत, तर या मुकेश अंबानीचा जे भारतामध्ये नंबर 1चे बिझनेसमॅन आहे. आता अदानीने त्यांना मागं टाकलं, परंतु हे मुकेश अंबानी धीरूभाई अंबानी यांचे सुपुत्र यांचा जन्म आजच्या दिवशी 19 एप्रिल 1957ला स्वतंत्र भारतामध्ये झाला. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी प्लुटोनियम हा जो रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट आहे हा प्रथमच वेगळा करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश आलं. आणि ते शास्त्रज्ञ कोण होते? ग्लेन टी सीबोर्ग. तर ह्या अमेरिकन शास्त्रज्ञाने प्रथमच प्लुटोनियम या रेडिओॲक्टिव्ह एलिमेंटचा मूलद्रव्याचा सेपरेट करण्यामध्ये ते यशस्वी झाले. तर तो आजचा दिवस होता 19 एप्रिल 1912 साली. त्याच्यानंतर भारतामधल्या शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा आज जन्मदिवस आहे. तर बालमंदिर ही जी संकल्पना आहे, बालमंदिराच्या संस्थापिका किंवा निर्मात्या असलेल्या ताराबाई मोडक यांचा जन्म 1892 झाला. तर आता जागोजागी किंवा जिल्ह्यामध्ये बालमंदिराचं तुम्हाला व्यवस्थापन आणि हे झालेलं दिसेल. तर त्याच्या निर्मात्या ज्या आहेत ताराबाई मोडक यांचा जन्म 1892 साली आजच्या दिवशी झाला होता, म्हणजे 19 एप्रिलला. त्याच्यानंतर सिवंते आदिथन हे जे शिक्षणतज्ज्ञ आहे किंवा उद्योगपती आहे, त्यांना पद्मश्री ही पुरस्कार भेटला. त्यांचं निधन झालं होतं 2013 या साली. तर हा एक आजचा दिनविशेष आहे. त्याच्यानंतर रॅडची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे क्रांतिकारक यांचे निधन झाले होते 1910ला. तर क्रांतिकारक अनंत कान्हेरे हे जे स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी नाव आहे, त्यामधले जे अनंत कान्हेरे यांचं निधन झालं होतं 1910ला, म्हणजे 19 एप्रिल 1910ला त्यांनी रॅडची हत्या केली होती. त्याच्यानंतर रशियन लॉंग टेनिस माहीत आहे ना तुम्हाला? तर ह्या टेनिसमध्ये ज्या पद्धतीने सानिया मिर्झा भारताकडून खेळायची, त्याच पद्धतीने मारिया शारापोवा ही जी खेळाडू आहे, हिचा जन्म झाला होता 1987ला. आणि खूप सारे विम्बल्डनचे विजेचे पद ह्या मारिया शारापोवाने नेलेले आहेत. आणि अतिशय उत्कृष्ट अशी खेळाडू आहे. जगामधली सर्वश्रेष्ठ खेळाडूपैकी एक आहे. त्या काळातली ती सर्वश्रेष्ठ खेळाडू होती. ह्या खेळाडूचा आजच्या दिवशी जन्म झाला होता 1987ला. त्याच्यानंतर ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे निधन. आता
डार्विनचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे, आपल्याला लहानपणी इतिहासामध्ये शिकवला. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कसा आहे की मनुष्याची हळूहळू उत्क्रांती कशी होत गेली. तर हे चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने सांगितलं आहे. तर 1909ला त्यांचा जन्म झाला आणि 19 एप्रिल 1882 साली त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी डार्विनचा सिद्धांत मांडला, डार्विनचा उत्क्रांतीवादांचा सिद्धांत मांडला, मनुष्याची उत्क्रांती हळूहळू कशी होत गेली याचा सिद्धांत त्यांनी मांडला. तर हे आहे आजचे दिनविशेष. यासारखेच दिनविशेष तुम्हाला जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. @बेलनूर सर म्हणून चॅनल आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रोजच्या रोज दिनविशेष मिळवा. धन्यवाद.